मूल म्हणून त्याचं एक विद्यार्थी म्हणून त्याची उत्तर आहे. तर मुलांनो, तुमचं मी स्वागत करतोय. हे काय बरं आहे? वाचनालय. काय आहे? वाचनालय. कोणाचं आहे? आमचं. माझं आहे. माझं. तुमचं आहे. ओके. तर तुम्हाला आठवतंय का की गेल्या आठवड्यात आपण ह्या वाचनालयामध्ये आलो होतो ना, आणि त्या वाचनालयामध्ये आल्यानंतर त्या आठवड्यामध्ये तुम्ही काही मला नियम सांगितले होते. कोणते मला नियम सांगितले होते तुम्ही कोणी सांगाल का? आपल्या या वाचनालयाचे नियम काय आहेत? बोलू नये. काय? वाचनालयात येताना चप्पल बाहेर काढायची. वाचनालयात येताना चप्पल बाहेर काढायची. एकदा या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवूया आपण. वाचनालयात येताना चप्पल बाहेर काढायची. अजून काय बरं नियम तयार केले? बोलू नये. बोलू नये. बघा यांना आठवलं. शांतता राखावी. काय दुसरा नियम केला होता ना? बरं, ते नियम आपण कुठेतरी इथे भिंतीवर लावलेले आहेत. कुठे लावलेत बरं? बघितलेत ना? हे आपण आपल्या वाचनालयासाठी, मगाशी तुम्ही म्हणालात ना की हे तुमचं वाचनालय, तुमच्या वाचनालयासाठी तुम्ही केलेले हे नियम आहेत. आला का? तर आपण त्यानंतर सांगू की बाबा तू चप्पल बाहेर काढ. हा, ठीक आहे, काही हरकत नाही. तर आता बरं का विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला आज या वाचन तासाला एक छान गोष्ट सांगणार आहे. सांगू? हो सर, आम्ही शांत बसणार. हां, व्हेरी गुड. पण मी काय हां, असं नाही, आपल्याला त्रास देत नाही. मी असं म्हणेन की तुम्ही शांत बसू नका. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला काही विचारेन तेव्हा तेव्हा माझ्याशी तुम्ही बोला. बोलाल ना? बघा, ही छानशी गोष्ट आहे. दिसते काय सगळ्यांना? तर या पुस्तकाच्या या मुखपृष्ठामध्ये तुम्हाला काय बरं चित्र दिसतंय? पुढे येतो. काय दिसतंय बरं? मुलगा दिसतोय. मुलगा दिसतोय. वाचन करतो. अजून त्याच्या हातामध्ये एक बॉक्स आहे, धोका आहे. अजून बॉक्स मध्ये गाडी असणार. अजून खजिना. खजिना काहीतरी लिहिलं. ठीक आहे. त्या मुलाचे आई वडील वापरून बघताय तर मुलगा काय करतो? खजिना लिहिलंय तिथं. खजिना लिहिलंय तिथं. काय खजिना? गुल्लीचा. आजी पण बघते, आजोबा पण बघतात. तो मुलगा हसतोय. मुलगा हसतोय बरं का? बरं, मी तुम्हाला एक विचारू का? या चित्राकडे पाहून कोणी सांगू शकेल का की या गोष्टीमध्ये काय होत असेल? कोण बरं सांगेल? हात वर करून सांगायचा. या चित्राकडे पाहून तुम्हाला त्या बॉक्स मध्ये काहीतरी असेल. त्या बॉक्स मध्ये काहीतरी असेल. काय बरं होत असेल या गोष्टीमध्ये? मुलाच्या आवडत्या वस्तू, ह्या मुलाच्या आवडत्या वस्तू ह्या डोक्यामध्ये असू शकतील असं त्यांना वाटतंय. बरं, तुम्हाला काय वाटतंय? आता म्हणत होतात ना, काय वाटतंय? असं वाटतं त्या खोक्यात काहीतरी खजिना दडलेला आहे. त्या खोक्यात काहीतरी खजिना दडलेला असं त्यांना वाटतं. अजून काय बरं होत असेल या गोष्टीमध्ये? बॉक्समध्ये जादू असेल. बॉक्समध्ये जादू असेल. बरं, काय? माझ्या मुलाने काय तिथे ठेवलंय असं आई वडील किंवा आजी आजोबा त्या माझ्या नातवाने काय ठेवलंय हे जे आजोबा आहेत, आजी आहेत, त्यांचा नातू असू शकतो असं त्यांना वाटतंय. आणि नातवाने त्या खोक्यामध्ये काय बरं लपून ठेवलंय हे चोरून ते पाहतात आहेत. बरोबर ना? असं त्यांना वाटतं. बघूया या गोष्टीमध्ये काय होत असेल. पण ही गोष्ट वाचण्याआधी या गोष्टीत ना एक शब्द आहे. तो शब्द ना मी तुम्हाला इथे दाखवतो. कोणता बरं शब्द आहे? खजिना. बघा कसा लिहिलाय तो शब्द. बरं, तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल
आपण चालतो जिने कसं? हा तो जिना का ठीक आहे त्याच्यामध्ये एक फळ आहे काहीतरी लिहायचं असेल ठीक आहे काही हरकत नाही तुला कसं वाटतं खजिना म्हणजे काय संपत्ती. खजिना म्हणजे लबाड याची आम्ही सांगायची खजिना म्हणजे काय लबाड अजून काय बरं असू शकतं संपत्ती. संपत्ती. छान छान गोष्टी वस्तू ओके खजिना म्हणजे काय छान छान गोष्टी वस्तू म्हणजे खजिना अजून संपत्ती. मौल्यवान वस्तू वेगवेगळ्या वस्तू खजिना म्हणजे वेगवेगळ्याही वस्तू खजिना म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आणि यांनी एक छान वाक्य पण सांगितलं ते आपण एकदा सगळ्यांनी म्हणूया त्यांची आधी सांगायची काय बरं सांगायची खजिना म्हणजे यांची आधी सगळ्यांनी बरोबर असा आपल्याला एकदा सगळ्यांसाठी काय आवाज आपण गोष्ट पाहूया आता काय या गोष्टीमध्ये गंमत आहे ते पाहूया बरं आता तर या गोष्टीचं नाव आहे कुल्ली का खजिना याचे जे लेखक आहेत त्या लेखकांचं नाव आहे अनुपमा अजिंक्य आपटे असं या पुस्तकाचं जे पुस्तकाची जी गोष्ट लिहिली आहे त्यांचं नाव आहे आता गोष्ट असं ऐका नीट काय झालं आजोबा पेपर का वाचत नाही तुम्ही आज एके दिवशी सकाळी मुलीनं आजोबांना विचारलं अरे बाळा माझा चष्मा तुटलाय चष्म्याशिवाय मी काही वाचू शकत नाही आजोबा म्हणाले अरे चा असं झालं हो काही काळजी करू नका माझा सगळा खजिना ठेवलेलं खोकं आणि तो मी गुल्ली हा काय शब्द खजिना तर मुलीने काय केलं माझा आजोबांना काय म्हटलं माझा सगळा खजिना ठेवलेलं खोकं आणि तो मी गुल्ली पटकन पळत गेला त्यानं त्याचं छोटंसं चॉकलेटी रंगाचं खोकं आणलं मला दिसतंय का आजोबा दिसत आहे तुम्हाला आणि गुल्ली दिसतोय का हो आता बघूया पुढे काय होतंय खान खणान खाड खून गुल्लीला काय सापडलं एक चमकदार भिंग तुम्ही जर या भिंगातून नीट बघितलं तर कोणतीही वस्तू तुम्हाला जास्त मोठी आणि छान दिसते अरे खरंच की छानच झालं हे यातून मला अगदी प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचता येतो आजोबा म्हणाले पाहिलं तुम्ही दिसतंय ना चित्रामध्ये तुम्हाला हो हे पण आपल्या शाळेत पण आहे ना मी तुम्हाला दाखवतो सर आम्हाला आता कंपास पेटी मिळाली आहे ना त्याच्यात प्रत्येक कंपास पेटीमध्ये असं बिंग दिलंय हो का आपण पाहूया नंतर आपण वाचण्याचा प्रयत्न करूया आपण गोष्ट पुढे ऐकूया पुढे काय होतं बघा या गोष्टीमध्ये काय झालं मंगलच्या एका रविवारी गुल्लीनं विचारलं अरे मला या पिशवीतून बाटलीत तेल ओतायचं आहे पण बघ किती छोटं आहे बाटलीचं तोंड स्वयंपाकघर सगळं चिकट घाण होऊन जाणार आता मंगल चाचा म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला पटकन काहीतरी शोधून देतो गुल्ली म्हणाला खान खणान खाड खून काय बरं केलं गुल्लीने बॉक्स उघडला. काय केलं असेल बॉक्स उघडला आणि हा आवाज कसला झाला बरं खजिना उघडला. हा तो आवाज आहे कसा आवाज झाला खाड खडाड खडाड एकदा म्हणा माझ्यासोबत बोला खाड खडाड खाड काय सापडलं असेल मग गुल्लीला आता काय सापडलं असेल विद्यार्थी हुशार आहेत काय सापडलं असेल
बघूया आता. तर बघूया तरी यावेळी काय सापडलं गुल्लीला? नाही हे तर मोठ्या तोंडाचं घरसाळं, वरून काहीही बघा. सगळं कसं नीट थेंब थेंब खाली येतं ते. हे घ्या मंगल चाचा, बघा तर वापरून. तुमचं स्वयंपाकघर ठेवेल स्वच्छ आणि मग तुम्ही स्वयंपाक कराल मस्त. किती छान आहे मुली, बरं झालं तुम्हाला मदत केली. असं छान मंगल चाचाला त्याने नसाळा दिलं. पुढे बघूया या गोष्टीमध्ये काय होतंय. काय शोधते आहे साची? गुल्लीनं विचारलं. काय शोधते आहे साची? गुल्लीनं विचारलं. अरे मी इथे आजोबांसाठी शिवत होते काय कळतं. तर खाली पडली की रे माझी सुई. आजी म्हणाली, अगं आजी तू बघ या आराम खुर्चीत, मी बघतो काय सापडतं ते माझ्या छोट्याशा चॉकलेटी पोक्यात. गुल्ली म्हणाल. पुढे काय झालं असेल बरं? काय सापडलं गुल्लीला? काय बरं सापडलं गुल्लीला? हे तर चुंबक. कुठलीही लोखंडाची वस्तू या चुंबकाला चिकटते. मी जरा तपासतो जमिनीवर, म्हणजे तुझी सुई सापडेल पण झटकन. गुल्ली म्हणाला. हे बघाची, तुझी सुई कशी याला चिकटली आणि बाकीच्या कधीपासून हरवलेल्या लोखंडी वस्तू सुद्धा सापडल्यावर. गुल्ली म्हणाला. रे किती शाळा आहेत आणि तुझ्या पोटातला तो खजिना सुद्धा किती छान आहे. आजी म्हणाली. ही गोष्ट आता इथेच संपली नाही. आता मी तुम्हाला 2-3 सोपे प्रश्न विचारणार. तर पहिला प्रश्न आहे, या गोष्टीमध्ये कोण कोण बरं होतं? गुल्ली, आजोबा, मंगल चाचा, आजी. अजून एक प्रश्न तुम्ही विचारा. ह्याच्यासाठी काय सरावाला पुस्तक द्यावा झालं. अजून एक दुसरा प्रश्न. आजोबा काय करत होते? आणि चष्मा हरवल्यावर गुल्लीने त्यांना काय शोधून दिलं? हिंग. बरं, तुम्ही आधीची काय मला सांगितली की ते चित्रात बघून गोष्ट की असं होईल, त्या खजिन्यात काहीतरी लपवून ठेवलं असेल आणि आजी आजोबा बघत असतील त्याने काय लपवून ठेवलं आहे. आणि बघितलंच गोष्टीत काय झालं ते. बरं, मला आता ही जी तुम्ही गोष्ट ऐकली ही गोष्ट स्वतःच्या शब्दात पण सांगण्याचा प्रयत्न करेल का रे तुमच्यापैकी? तर इथे हा वाचू प्रकार हा एक शेवटचा आपण